नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत गणित इयत्ता 5वी चौथा धडा गुणाकार व भागाकार, त्याचा उदाहरण संग्रह 15. त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे? खालील उदाहरणे सोडवा, भागाकार व बाकी लिहा. म्हणजेच आपल्याला भागाकार करून भागाकार किती येतोय तो आणि बाकी किती येते ते सोडवायचे. त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे? 1284 भागिले 32. तर आपण भागाकाराच्या रूपात लिहून घेऊ. किती? 1284 ला कितीने भागायचे आहे? 32 ने भागायचे. पण आपल्याला 32 ने भागण्यासाठी सुरुवातीला आपल्याला 32 चा पाढा येणे आवश्यक आहे. म्हणून आपण 32 चा पाढा लिहू पहिले. तर 32 गुणिले 1 केला तर किती होतात? 32. 32 गुणिले 2 केले तर किती येतात? 64. 32 गुणिले 3 केले तर किती येतात? 96. 32 गुणिले 4 केले तर किती होतात? 128. 32 गुणिले 5 केले तर किती येतात? 160. आणि 32 गुणिले 6 केले तर किती येतात? 192. आपण असा गुणाकार करू शकतो. 6 दुने 12, 2 लिहिला, 1 गेला हातचा, 6 त्रिक 18 आणि 19. अशा प्रकारे आपण पाढा बनवू शकतो. चला तर भाग द्यायला सुरुवात करू. 32 ने एकाला भाग जातोय का? नाही जात. म्हणून 32 शून्य 0. म्हणून भागाकार पण आपल्याला किती लिहावा लागेल? 0. वजाबाकी करू आपण. किती? एकातून 0 गेला, एकच. आपण वरून 2 उतरवू. तरी पण 32 ने या 12ला भाग जात नाही. म्हणून 32 शून्य 0. भाग शून्याचाच जाईल. किती? वजाबाकी केली तर 12. आता आपण 8 उतरवू. किती येणार आहे? 32. आता पाढा बनवला आपण. 32 चोक किती होतात? 128. 128. वजाबाकी करू. किती येते? 0 0 0. आता वरून आपल्याला हा 4 राहिलेला हा उतरवायचा आहे. पण आपण 0 दिल्याशिवाय किंवा आपण शून्याने पहिले भाग देऊ. 32 शून्य 0. 32 शून्य 0. आणि आता आपण वजाबाकी करू. 0 येणार आहे. आणि आता आपण काय उतरवू शकतो? हा वरचा 4 उतरवू शकतो. 4. म्हणजेच बाकी किती येणार आहे? 4. भागाकार किती येणार आहे? 40. तर आपण लिहू. काय लिहू? भागाकार आणि आपल्याला बाकी लिहायचं आहे. म्हणून भागाकार किती आलाय? 40 आला. आणि बाकी किती आली? 4 आहे. अशा प्रकारे हा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. दुसरा काय आहे? 5586 भागिले किती आहे? 87. तर आपण भागाकाराच्या स्वरूपात लिहून घेऊ. इथे जागा मावत नाही म्हणून मी इथेच लिहितोय. काय? आपल्याला भाग देऊ. किती? 5586 ला कितीने भागायचे? आपल्याला 87 ने भागायचे. तर 87 ने भागण्यासाठी आपल्याला सुरुवातीला 87 चा पाढा तयार करून घ्यावा लागेल. मी इथे लिहितोय 87. 87 गुणिले 1 बरोबर किती? 87. 87 गुणिले 2 केले तर किती होतात? 2 14, 1 गेला हातचा, आणि 8 16 आणि 17 म्हणजे 174. 87 गुणिले 3 केले तर किती होतात? 7 त्रिक 21, 1 लिहिला, 2 गेले हातचे, 8 त्रिक 24 आणि 25. 7 त्रिक 21, 1 लिहिला, 7 त्रिक 21, 1 लिहिला, आणि किती? 3 8 24 अधिक 2 किती होतात? 26. म्हणून किती ना? 261. 87 गुणिले 4 केले तर किती? 4 7 28. 8 लिहिले, 2 गेले हातचे, 8 चौक 32 आणि 34. 87 गुणिले 5 करू. किती? 5 7 5 किंवा 5 7 35. 5 3 गेले हातचे, आणि 5 8 40 आणि
43 म्हणजेच किती 435 आणि 87 गुणिले 6 केले तर किती येतात 6 7 42 4 गेले हातचे 6 8 48 आणि किती होतात 52 आणि 87 गुणिले 7 केले तर किती होतात 7 7 49 4 गेले हातचे 7 8 56 56 आणि किती होतात 60 म्हणजेच किती 609 इतकं आपल्याला पुरेसे आहे. तर आता 87ने भाग देऊ. 87ला जर 87ने शून्यला भाग 87ने या 5ला भाग जातोय का नाही 87 शून्य 87 म्हणजेच किती 5 वरचा 5 उतरवू तरी पण आपल्याला 87ने भाग जात नाही म्हणून 87 शून्य 87 म्हणजेच वजाबाकी करू आपण किती येतात हे 5 वजा 5 आणि वरून 58 उतरवले तर किती आता 87 सक किती होतात 558 पेक्षा लहान संख्या कोण आहे 522 म्हणजे 87 शक किती होणार आहे 522 वजा करू आपण किती होतात 8 हातून 2 गेले किती राहतात 6 राहतात 5 2 गेले किती राहतात 3 राहतात मग 5 5 गेला 0 मग आपण वरून हा राहिलेला 6 उतरवू किती 6 घेतला तर 36ला भाग जात नाही म्हणून आपण 6 उतरवू तर किती होतात 87 366च्या अगोदरची संख्या कोण आहे 348 म्हणून 87 चोक किती 348 वजा करा किती उरतात 6 6तून 8 जातात का नाही म्हणून किती होतील 16 16तून 8 गेले किती राहतात 8 इथे किती राहतील 5 5 मधून 4 गेला किती राहणार आहे 1 म्हणजेच बाकी किती येणार आहे 18 म्हणून दुसऱ्याचं का आहे 5586 भागिले 87 च भागाकार हे आपण सोडवलं आणि त्याच्या खाली काय लिहायचं असतं काय भागाकार भागाकार बरोबर किती आलं आपलं 64 आलं आणि बाकी किती आली 18 आली अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं मला इथे जागा मावत नाही म्हणून इथे लिहिलं नाही ते एका खाली एक आणि हे पण त्याच्या खालीच लिहायचं आहे प्रश्न तिसरा काय आहे प्रश्न तिसरा 1207 भागिले किती 27 तर आपण लिहून घेऊ 1207ला कितीने भागायचे आहे 27ने भागायचे आहे किती 27चा पाढा तयार करू आपण 27 गुणिले 1 बरोबर 27 27 गुणिले 2 केले तर किती होतात 64 सॉरी 54 64 नाही किती 54 27 गुणिले 3 केले तर किती होतात 81 27 गुणिले 4 केले तर होतात 108 27 गुणिले 5 केले तर किती होतात 135 आणि 27 गुणिले 6 केले तर होतात किती 162 आणि 27 गुणिले 7 केले तर होतात किती 189 तर आपण 27ने भाग देऊ एकाला भाग जातोय का नाही म्हणून शून्याने शून्य घेतला वजाबाकी केली 1 येतोय एकातून शून्य गेला 1 वरून 2 उतरवला 12 पण अजून पण या 12ला 27ने भाग जात नाही म्हणून 27 शून्य 27 वजाबाकी केली तर किती येणार 2तून शून्य गेला 2 आणि एकातून 1 तसाच म्हणजेच किती येणार आहे वरून शून्य उतरवला 120 होतात 120 येतात 120ला च्या अगोदरची संख्या कोण आहे 108 108ला भाग कितीने जातोय 4ने म्हणजेच 108 वजाबाकी करू किती राहतात 10तून 8 गेले राहतात 2 इथे 1 दिला म्हणजेच किती राहील एकातून शून्य गेला 1 भाग 12 राहील 12ला भाग नाही जात म्हणून आपण वरती 7 राहिलेला तो उतरवू किती 27 चोक 108 भाग देऊ किती 7तून 8 नाही जात म्हणून 17तून 8 गेले किती राहतात 9 इथे राहिले एकातून शून्य गेला 1 म्हणजेच बाकी किती आली
19 आणि भागाकार किती आला? भागाकार किती आला? 44. म्हणून भागाकार बरोबर किती? 44 आणि बाकी बरोबर किती आली? 19. अशा प्रकारे आपण हा तिसरा प्रश्न सोडवू शकतो. प्रश्न चौथा काय दिलेला आहे? 8543ला कितीने भागायचे आहे? 41ने भागायचे आहे. तर चला भागू आपण. लिहितोय मी इथेच भागाकाराच्या रूपात. 41ने भागायचे कोणाला? 8543ला आपल्याला भागायचं आहे. आता 41ने भागण्या अगोदर आपल्याला 41चा पाढा तयार करावा लागेल. 41 गुणिले 1, 41 गुणिले 2, 41 गुणिले 3, 41 गुणिले 4, 41 गुणिले 5, 41 गुणिले 6, 41 गुणिले 7, 41 गुणिले 8 आणि 41 गुणिले 9 आणि 41 गुणिले 10 आपण लागणारच आहेत, म्हणून आपण पाढा तयार करून घेऊ. 1 गुणिले 1 केला तर 1, 41 एके 41, किती? बेक बे आणि बेचोक 8, 3 एके 3, 3 चोक 12, 4 एके 4, 4 चोक 16, 5 एके 5, 5 चोक 20, 6 एके 6, 6 चोक 24, 7 एके 7 आणि 7 चोक 28, 8 एके 8, 8 चोक 32, 9 एके 9, 9 चोक 36 आणि किती होतात? 10 0 0 10 एके 10 म्हणजे 0, 1 गेला हातचा, 10 चोक 40 आणि 1 गेला हातचा, किती? 41. हा झाला आपला 41चा पाढा. आता 41ने 8ला भाग नाही जात म्हणून शून्याने भाग देऊ पहिले. तर 0 वजाबाकी केली तर 8, वरून 5 उतरवू, भाग जातोय कितीने? 2ने जातोय. म्हणजेच 41 दुने 82, 41 दुने 82 वजा करू 85 मधून. 82 गेले किंवा 5तून 2 गेले किती राहतात? 3. इथे तर 0. आता 3ला भाग जात नाही 41ने म्हणून 4 उतरवला. 34ला 41ने भाग जात नाही म्हणून आपण 41 0 41 वजाबाकी केली तर 34 येईल. आता आपण इथं आपण शून्याने भाग दिला म्हणून इथे आपल्याला 0 घ्यावा लागेल. आणि 34ला भाग नाही जात मग वरती राहिलेला 3 आपण खाली उतरवू, म्हणजेच किती? 343. किती? 343. कुठे आहे 343च्या अगोदरची संख्या कोण आहे? 41 गुणिले 8 केले तर किती येतात? 343. म्हणून 41 8 328. किती? 300 वजाबाकी करा, किती येतात? 13तून 8 गेले राहतात 5, इथे 3 राहतील, 3तून 2 गेला राहतो 1 आणि 0, म्हणजेच बाकी किती आली आपली? 15. आणि भागाकार किती आला? म्हणून खालीच लिहायचं. काय लिहायचं? भागाकार आणि बाकीच्या रूपात भागाकार. भागाकार बरोबर किती आला आपला? 208 आणि बाकी किती आली? 15 आली. अशा प्रकारे आपला चौथा प्रश्न सॉल्व झाला. पाचवा का आहे? 2304ला 43ने भागायचं आहे. तर आपण लिहून घेऊ पहिले तर भागाकाराच्या रूपात. 43ने भागायचं कोणाला? 2304ला. तर पहिले तर आपण 43चा पाढा तयार करून घेऊ. 43 एके 43, 2, 43 गुणिले 3, 43 गुणिले
4 43 गुणिले 5 43 गुणिले 6 43 गुणिले 7 इतकं आपल्याला पुरे आहेत. चला गुणाकार करा. किती 43ने एकाला गुणलं तरी 43, किती बेत्रिक 6 आणि बेचोक 8, 3 त्रिक 9, 3 चोक 12, 4 त्रिक 12, एक गेला हातचा 4 चोक 16 आणि 17, 5 त्रिक 15, 5 लिहिले हातचे किती गेला 1, 5 चोक 20, 20 आणि एक गेला हातचा किती 21, 6 सात्रिक 18, 18चा 8 लिहिला, एक गेला हातचा 6 चोक 24, 24 आणि एक गेला किती 25 आणि 7 त्रिक 21, 2 गेला हातचा आणि 7 चोक 28 आणि किती होतात 30, किती होणार 301. चला तर 43ने भाग देऊ आपण. 43ने 2ला भाग नाही जात म्हणून शून्याने भाग द्यावा लागेल. किती होणार 43 शून्य 43, 2 घेतला वरून 3 उतरवला तरी पण भाग नाही जात म्हणून शून्याने द्यावा लागेल. किती वरती शून्याने भाग दिला तर किती 23. आता आपण वरून शून्य उतरवू, किती झाले 230. आता किती 43 गुणिले कितीने 230च्या अगोदरची संख्या आपण काढली. 230च्या अगोदरची संख्या कोण आहे 215. किती 43 5 किती होतात 215 म्हणून 10तून 5 गेले किती राहतात 5. इथेही गेला आपण इथे राहील 2, 2तून 1 गेला किती राहतात 1, किती राहतात 15. आता 15तून 15ला 43ने भाग जात नाही म्हणून वरून आपण काय उतरवला 4 उतरवला. एकशे 54च्या अगोदरची संख्या कोण आहे 129. किती 129 म्हणजेच किती 3ने भाग जाईल. किती 43 त्रिक 129 वजा करू किती राहतात 14तून 4 गेले किती 14तून 9 गेले किती राहतात 5. इथे राहतील 4, 4तून 2 गेले 2 म्हणजेच किती राहतात 25. म्हणून भागाकार किती येणार आहे 53 येणार आणि बाकी किती येणार 25. अशा प्रकारे आपण 5वा सुद्धा प्रश्न सोडवू शकतो. प्रश्न 6वा काय आहे 56,000. 56,741ला 26ने भाग द्यायचा. चला तर आपण भाग देऊ. किती 56,741ला कितीने भाग द्यायचा 26ने भाग द्यायचा. पण त्याच्या अगोदर 26ने आपल्याला पाढा तयार करावा लागेल. चला 26चा पाढा तयार करू. 26 एके 26, 26 गुणिले 2 केले तर किती होतात 52, 26 गुणिले 3 केले तर किती होतात 78. तुम्ही गुणाकार करून बघू शकता. 26 गुणिले 4 केले तर किती होतात 26 गुणिले 4 केले तर किती होतात किती 4 सकट 24, 4 गेले 2 गेले हातचे 4 दुने 8 आणि 104 होतात. 26 गुणिले 5 केले तर किती होतात 5 सक 30, 3 गेले हातचे 5 दुने 10 आणि 130 होतात. 26 गुणिले 6 केले तर किती 6 6 36, 3 गेले हातचे 6 दुने 12 आणि 15. 26 गुणिले 7 केले तर किती होतात 7 सकम 42, 4 गेले हातचे आणि 7 दुने 14 आणि 18. 26 गुणिले 8 केले तर किती होतात 8 सक 48, 4 गेले हातचे 8 दुने 16 आणि किती 20. 26 गुणिले 9 केले तर किती होतात 9 सक 54, 4 आणि हातचे किती गेले 5, 9 दुने 18 आणि 5 किती होतात 23 होतात. आणि 26 गुणिले 10 केले तर किती होतात
260 होतं. चला तर भाग देऊ आपण. या 26ने 5ला भाग जात नाही म्हणून 0 0, 5तून 0 गेला 5, वरून 6 उतरवला किती 56 झाले. 56ने भाग जातोय का किती दुने, किती 26 दुनी 52. वजाबाकी करा. 6तून 2 गेले किती राहतात 4, वजाबाकी 0 येते. वरून 7 उतरवला किती 26 एके 26. 7तून 6 गेला किती राहतो 1, 4तून 2 गेला राहतो 2, 21ला भाग जात नाही म्हणून वरून 4 उतरवला आपण किती होणार आहे 214. 214ची अगोदरची संख्या कोण आहे 26 8 208. 26 8 208 वजा केली तर किती 4तून जात नाही म्हणजे 14तून 8 गेले राहतात 6 आहे किती दिला म्हणजे 0, म्हणजेच किती राहणार आहे 6 राहणार आहे. वरून 1 राहिलेला तो आपण उतरवू किती होणार आहे 106ला 26ने भाग जात नाही म्हणून वरून आपण 1 उतरवला. आता 26 दुने किती होतात 52 आणि 52 वजाबाकी करा किती 1तून 2 जात नाही म्हणून 11तून 2 गेले किती राहतात 9, इथे 5 राहील 5तून 5 गेला 0, म्हणजेच बाकी किती आली 9 आणि भागाकार किती आला 2182. तर आपण लिहू भागाकार बरोबर खालीच लिहायचे याच्या खाली इथेच लिहू आपण म्हणजे तुम्ही गोंधळणार नाही. भागाकार बरोबर 2182 आणि बाकी बरोबर किती आहे 9. अशा प्रकारे आपला पहिला प्रश्न सोडवलेला आहे आपण. काय भागाकार खालील उदाहरणे सोडवा आणि भागाकार व बाकी लिहा. उदाहरण संग्रह 15 मधला दुसरा प्रश्न काय आहे ताशी 48 किमी वेगाने 336 किमी अंतर जाण्यासाठी किती तास लागतील. तर एक सूत्र तयार होत आहे. काय किती तास म्हणजेच एकूण तास बरोबर कसलं अंतराचं सूत्र आहे एकूण तास बरोबर एकूण अंतर भागिले ताशी वेग. ताशी वेग म्हणजेच एकूण अंतर किती आहे 336. त्याला भागाकार कितीने भागायचं आहे 48ने. म्हणजे सरळ आपल्याला काय करायचं आहे 48ने या 336ला भागायचं आहे. तर चला आपण भागू. चला तर 48ने 336ला भागू. त्याच्या अगोदर आपल्याला पाढा तयार करावा लागेल किती 48चा. चला 48चा पाढा तयार करू. 48 एके 48, 48 गुणिले 2, 48 गुणिले 3, 48 गुणिले 4. चला किती 48ने एकाला गुणलं तर किती होतात 48च. किती 8 दुणे 16, एक गेला हातचा किती 4 दुणे 8, 8 आणि 96 होतात. किती 48ने 3ला गुणलं तर 8 त्रिक 24, 2 गेले हातचे 8 त्रिक 12, 12 आणि 14. 48 चौक म्हणजेच किती 8 चौक 32, 3 गेले हातचे 4 चौक 16, 16 आणि 3 किती होतात 19. इतकं आपल्याला पुरेसं आहे. तर आपल्याला भागाकार करायचा आहे. भागाकार करण्यासाठी आपण तीच पद्धत वापरू भागाकाराची पद्धत. किती 336ला 48ने भागायचे आहे. पण इथे 48ने डायरेक्ट 48 शून्य 48 3 घेतला. 33ला पण भाग जात नाही म्हणून शून्यच घ्यावा लागेल आणि किती होणार आहे 336. 336ला डायरेक्ट भाग द्यावा लागेल. पण इथे किती 192वाला म्हणजेच आपल्याला 48चा पुढचा पाढा तयार करावाच लागेल. किती 48 गुणिले 5 केले तर किती 5 8 40, किती 4 गेले हातचे 5 चौक 20 आणि
4 किती होतात? 24. 48 गुणिले 6 केले तर किती? 6 हे 8, 48, 4 गेले हातचे. 6 चोक 24, 24 आणि 4 28. 48 गुणिले 7 करू. 7 8 56. 5 गेले हातचे. 7 चौक 28, 28 अधिक 5 केले तर किती होतात? 33. म्हणजेच किती? 48 7 336 येतात. 48 7 336. वजाबाकी करा. 0 0 0. बाकी किती आली? 0. म्हणजेच या 48ने 336ला भागलं तर किती येतंय? 7. म्हणजेच किती लागणार आहेत? 336 किमी अंतर जाण्यासाठी 7 तास लागतील. अशा प्रकारे तुम्ही प्रश्न सोडवू शकता. प्रश्न 3. काय गिरजाला 1400 म्हणजे 1400 पुस्तके भरण्यासाठी 35 खोके लागली. प्रत्येक खोक्यातील पुस्तकांची संख्या समान आहे, तर प्रत्येक खोक्यात तिने किती पुस्तके भरली असा प्रश्न आहे. म्हणजे सरळ आपल्याला काय करायचं? भागाकार करायचे. किती? 1400ला कितीने भागायचे आहे? 35ने भागायचे. तर आपण 32 नाही 35. चला 35ने भागू. म्हणजे पहिला तर आपल्याला 35चा पाढा तयार करून घेऊ. 35 गुणिले 1 केला तर किती? 35. 35 गुणिले 2 केला तर किती? 70. 35 गुणिले 3 केला तर किती? 105. म्हणजे 3 5 15. 5 लिहिला, 1 गेला हातचा आणि 3 त्रिक 9 आणि 10. 35 गुणिले 4 केले किती होतात? 140. 35 गुणिले 5 केले तर किती? 5 5 25. 2 गेले हातचे. 5 त्रिक 15 आणि 17. 35 गुणिले 6 केले तर किती? 6 पंचे 30. 3 गेले हातचे. 6 त्रिक 18. 18 आणि किती? 210. आणि 35 गुणिले 7 केले तर किती? 7 5 35. हातचे किती गेले? 3. 7 त्रिक 21. 21 आणि 3 24. 245. चला तर आता भागाकार करू आपण. कितीला? 1400ला भागायचे आपल्याला. म्हणजेच 1400ला भागायचे कितीने? 35ने. 35च्या 140 किती? 35 चोक इथे 35ने एकाला जात नाही म्हणून घेतला आपण डायरेक्ट नाही घेऊ. 1 4. परत 14ला 35ने जात नाही म्हणून शून्यानेच भाग जाईल. वजा करू. किती येईल? 14 आणि वरून 0 तर 140. आता 35 चोक 140 किती आला? 0 0 0. पण वरून एक 0 आहे म्हणून 35 0 0 येईल 0 आणि वजाबाकी करू. किती येईल? 0 0 0 0. म्हणजेच किती? 40. भागाकार कितीले? जो भागाकार आला तोच आपलं काय आहे? उत्तर आहे. किती? 40. म्हणून प्रत्येक खोक्यात प्रत्येक खोक्यात प्रत्येक खोक्यात तिने किती? 40 पुस्तके भरली असं उत्तर येईल. चौथा प्रश्न काय दिलाय? सहलीसाठी प्रत्येकाने 65 रुपये वर्गणी दिली. एकूण 2950
₹25 जमले तर किती जणांनी वर्गणी दिली? चला तर आपल्याला सरळ भागाकारच करायचे आहे. किती 2000 एकूण किती जमलेत? 2925ला कितीने भागायचे आहे? 65ने भागायचे आहे. म्हणजेच किती जणांनी दिले ते आपल्याला भेटणार आहे. 65ने भाग द्यायचा आहे. म्हणजेच 2925ला 65ने भाग देऊ. त्याच्यासाठी 65चा आपण पहिले पाढा तयार करू. 65 एके 65. 65 गुणिले 65 गुणिले 2 करू. किती होतात? 10. एक गेला हातचा. किती? 6 दुने 12 आणि 65 दुने 130. 65 गुणिले 3 केले तर 3 पाचे 15. एक केला हातचा. 3 छक 18. 18 आणि 19. 65 गुणिले 4 केले तर 4 पंचे 20. 4 2 गेले हातचे. 6 चौक 24. 24 आणि 2 किती होतात? 26. 65 गुणिले 5 केले तर 5 5 25. 2 गेले हातचे. 5 छक 30 आणि 32. चला बरं बघू, भागाकार करून बघू. भागाकाराच्या रूपात लिहू म्हणजेच आपल्याला भाग देता येईल. किती? 2925. किती? 292. सॉरी, या दोनाने भागणे शून्याने. शून्याने किती? वजा 2. 29 होईल. 29ला पण भाग नाही जात म्हणून 0. इथे 0. किती? 29 वरून 2 उतरवला किती? 292. 292ची अगोदरची संख्या किती आहे? 292ची संख्या अगोदरची संख्या किती आहे? 260. म्हणजे 65 चोक 260 वजा करू. किती राहतात? 2तून 0 गेला 2च. 9तून 6 गेले 3 आणि राहतात किती? 0. 32. 32 वरून 5 उतरवला आपण किती होता? 325. म्हणजे 65 पाचा किती? 325. आता वजाबाकी केली तर 0 0 0च येणार आहे. म्हणून भाग दिल्यावर उत्तर किती येईल? आपला भागाकार किती आला? 45. म्हणून एकूण 45 जणांनी वर्गणी दिली. म्हणजे 45 जणांनी किती रुपये दिले? 65 रुपये दिले. तर असा गुणाकार केला तर किती येतोय? 2925 येतोय. अशा प्रकारे आपला चौथा प्रश्न सुद्धा सोल्व झाला. प्रश्न 5वा काय दिले? कोणत्या संख्येला 56ने गुणल्यास गुणाकार 9688 येतो? म्हणजे सरळ आपल्याला 9688ला कितीने भागायचे? 56ने भागल्यावर जो आपला भागाकार येईल त्या संख्येने गुणल्यास गुणाकार किती येणार आहे? 9688. म्हणजेच आपल्याला काय करायचा? भागाकारच करायचा. किती? 56ने. म्हणजे 56चा आपल्याला पाढा तयार करणे गरजेचा आहे. 56 गुणिले 2. 56 गुणिले 3. 56 गुणिले 4. 56 गुणिले 5. 56 गुणिले 6. 56 गुणिले 7. 56 गुणिले 8. चला तर गुणाकार करू. 56 एके 56. किती? 56 दुने 6 दुने 12. एक गेला हातचा. 2 पंचे 10 आणि 11. 6 त्रिक 18. एक गेला हातचा. 5 त्रिक 15 आणि 16. 4 सक 24. 2 गेले हातचे. 4 पंचे 20 आणि 22. 5 सक 30. 3 गेले हातचे. 5 5 25 आणि
28. 6 6 36, 3 गेले हातचे, 6 पंचे 30 आणि 33. 7 सकम 42, 4 गेले हातचे, 7 पाचा 35 आणि 39 आणि 8 सक 48, 4 गेले हातचे आणि 8 पंचे 40 आणि 4 44 म्हणजे 448. चला तर भाग देऊ आपण. कितीने भाग द्यायचे आपल्याला? 56ने. किती? 9688ला. आता भाग नाही जात, शून्य लिहू. 0 9 96. 96ला भाग जातोय कितीने? एकानेच. किती? 56 एके 56. शून्य उरतील किती? 9तून 5 गेले राहतात 4, वरून 8 उतरवला किती होतात? 408. म्हणजेच कोणाने भाग जाईल? कोणत्या संख्येने? 56 7. 56 7 392. वजा करा. 8तून 2 गेले किती? 6. इथे किती राहतील? 9. 9तून 0. इथे 1 इथे दिला म्हणजेच 0. किती राहतील? 6. 6ला भाग नाही जात म्हणून आपण खाली उतरवू. किती येणार आहे? चला तर बघू आपण. इथे आपण चुकवलेलं काय चुकवलंय? इथे 8तून 2 गेले राहतात 6 बरोबर, पण 0तून 9 जात नाही म्हणून इथून 1 इथे दिला किती होतील? 10. 10तून 9 गेला किती राहतो? 1. आणि 4 इथे राहतील 3. 3तून 3 गेला राहतो 0. 16 येईल, वरून 8 उतरवला आपण किती होतो? 168. आणि किती? 56 त्रिक किती होतात? 168 होतात. वजाबाकी केली तर 0 0 0 0 येते आणि कितीने भाग जातो? 173ने. 173ने भाग जातोय. म्हणून 56ने 173 ला गुणल्यास गुणाकार किती येतोय? 9688 येतो. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. हे सगळं रफली करायचं आहे, म्हणजेच पाढा वगैरे तुम्हाला सोडवून आणि भागाकार करून तुम्हाला डायरेक्ट उत्तर लिहिता आलं तरी चालेल, किंवा भागाकार करून दाखवा चालेल ना. 6वा काय दिलेलं? एक वही तयार करण्यास 48 कागद लागतात, तर 5880 कागदांच्या किती वह्या होतील? किती कागद उरतील? म्हणजे इथे आपल्याला बाकीसुद्धा लिहायची आहे. म्हणजे 48चा पाढा तयार करावाच लागेल आणि 48ने या 5880ला भागायचं आहे. तर आपण लिहून घेऊ भागाकाराच्या रूपात. किती? 5880 भागिले किती? 48. तर 48चा आपण पाढा तयार करू. 48 गुणिले 1 बरोबर किती? 48. 48 गुणिले 2 केले तर किती? 48 दुने म्हणजे 8 दुने 16. 1 गेला हातचा. 4 दुने 8 आणि 9. 48 गुणिले 3 किती होतात? 8 त्रिक 24. 2 गेले हातचे. 4 त्रिक 12. 12 आणि 2 किती होतात? 14. 48 गुणिले 4 केले तर किती? 8 चोक 32. 3 गेले हातचे. 4 चोक 16. 17 18 19 किती? 192. 48 गुणिले 5 केले तर किती? 5 8 40. 4 गेले हातचे. 5 चोक 20. 20 आणि 24 किती होतात? 240. 48 गुणिले 6 बरोबर किती? 6 हे 8 48. 4 गेले हातचे. 6 चोक 24 आणि 28. बघू बरं भाग जातोय का. भाग जात असेल तर, नसेल जात तर आपण पुढचा पाढा तयार करू. चला तर भाग देऊ. कितीने? 48ने 5880ला भागायचे आहे.
शून्याने द्यावाच लागेल सुरुवातीला, म्हणजेच किती येणार 5 वरून 8 उतरवला 58 होणार. 48 एके 48 वजा करू 8तून 8 गेला 0. 10 10ला भाग नाही जात म्हणून वरून 8 उतरवला किती 108 होतात. 108च्या अगोदर 48 दुनी 48 दुनी किती 96 होतात. चला वजाबाकी करा. 8तून 6 गेले 2, इथून 1 किती दिला 10, 10तून 9 गेला 1 म्हणजेच 12 राहतात. इथे घेतोय मी 12. 12ला आपण वरती 8 राहिलाय काय 0 म्हणजेच किती 120. किती 48 दोन्हीच किती 100 किती 48 दोन्ही किती होतात 96 होतात. वजाबाकी करा. हे ह्याच्या खालचंच आहे. हा इथे 120 होणार तो इथे घेतलाय मी. 96 मधून 120 मधून 96 घालवा. 10तून 6 गेले 4, इथे राहतील 11, 11तून 9 गेले 2 म्हणजेच किती राहतात 24. भागाकार किती आला आपला 122 आणि बाकी किती उरली 24 म्हणजे कागद किती उरतील 24. तर आपण असं लिहू शकतो. काय लिहू शकतो बाकी किती आली 24. आपण वाक्यात लिहू. काय लिहू एक वही तयार करण्यासाठी 48 कागद लागतात. तर किती वह्या एकूण 122 वह्या तयार होतील आणि 24 कागदे उरतील. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. का हे 5 अंकी सर्वात लहान संख्येला 4 अंकी सर्वात लहान संख्येने भागल्यास भागाकार किती येईल. तर सुरुवातीला आपण 5 अंकी 5 अंकी सर्वात लहान संख्या कोण आहे. 5 अंकी सर्वात लहान संख्या सर्वात लहान 5 अंकी सर्वात 5 अंकी सर्वात लहान संख्या कोण आहे किती 10,000. 10,000 ही काय आहे सर्वात लहान 5 अंकी संख्या आणि 4 अंकी सर्वात लहान संख्या कोण आहे 4 अंकी सर्वात लहान संख्या तर कोण आहे ती 1000. तर आपल्याला विचारलं काय आहे 4 अंकी सर्वात लहान संख्येने भागल्यास भागाकार किती येईल. तर चला आपण भागाकार करू. किती करणार आहे 10,000 भागिले 1000. ते आपण 10,000च लिहिले. इथे किती 1000 पाहिजे म्हणजेच आपण भाग देऊ तर किती अशा सुद्धा लिहू शकतो आपण 10,000 भागिले 1000. हा शून्य गेला हा गेला हा गेला हा गेला हा गेला हा गेला राहतो किती 10 म्हणजेच किती 10. म्हणून 5 अंकी सर्वात लहान संख्येला 4 अंकी सर्वात लहान संख्येने भागल्यास भागाकार किती येतो 10
येतोय. अशा प्रकारे आपला सराव संच उदाहरण संग्रह 15 सुद्धा संपलेला आहे. तुम्ही तुमच्या परीने अजून तुम्हाला सोडवता येत असेल तर सोडवू शकता. धन्यवाद.